श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ मुंबई आयोजित 350व्या शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त अद्य मराठी नाटककार शहाजीराजे व्यंकोजीराजे भोसले यांच्या तसबिरीचे अनावरण विद्यमान प्रिन्स शिवाजीराजे भोसले यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले। या निमित्ताने आदित्य थिएटर निर्मित स्वराज्यगड हा कार्यक्रम दादरच्या श्री छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात सादर करण्यात आला। यावेळी प्रिन्स शिवाजीराजे भोसले यांनी शिवकालीन इतिहासावर प्रकाश टाकला। श्री छत्रपती शिवाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत, पद्मश्री प्राध्यापक वामन केंद्रे, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चौरे, उदय सबनीस, प्रसिद्ध गायक नंदेश उमाप यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते। काय अडचण पडलं म्हणजे तर मी कोणत्या लँग्वेज मध्ये बोलायचं, मला खरं म्हणजे तर मराठी शिक्षण नाही माझे। मी शिकलेलं आहे इंग्लिश आणि तामिळमध्ये, पण मला मराठी बोलायला जास्त आवडतं। का म्हणजे तर मातृभाषा आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे वंशज यांनी जे कॉन्ट्रीब्युशन, जे योगदान या महाराष्ट्राला दिलेलं आहे ते महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत येऊन आपण गेलं पाहिजे। उदाहरणार्थ तारा राणीचं नावच कोणाला माहीत नाही, आणि मी आता महाराष्ट्र सरकारला पण सांगितलं आहे की हा इतिहास रेग्युलरली आला पाहिजे, प्रत्येक वर्षी आला पाहिजे। कारण तारा राणी हे जगातल्या सर्वश्रेष्ठ महिला योद्धा आहे झाल्या, मग इथे मुलींना सैन्यात घेत नव्हते, पण मी आग्रह धरला आणि मुलींना सैन्यात घ्यायला सुरुवात झाली आणि आता मुली कमांडोसुद्धा होण्यापर्यंत पुढे आलेल्या आहेत। तसं आम्ही रेकॉर्ड केलेलं भरपूर महाराजांची आता ते सगळं रेकॉर्डेडच आहेत ॲक्च्युली। ते सगळं आम्ही गायलेलं आहे, म्हणजे काय आधी रेकॉर्ड केलेलं आहे आणि तेच फक्त रेकॉर्डिंग ते सगळं दाखवणार आहेत, म्हणजे लाईव्ह नाही गाणार। स्पेशल असेल शुराव मंदी शुराची गाथा हे बाबाने गायलेलं गीत मी तुम्हाला आता म्हणून दाखवतोय, त्याच्यातलं नाही आहे कारण ते सरप्राईज आहे। शुराव मंदी शुराची गाथा वाचे मी बावळा, अन कांदान भाकर खाऊन लढला शिवाचा मावळा। असा होणार नाही कोणी, असा झालाच नाही कोणी जगिया गुणी जी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।